नमस्कार मित्रांनो, कसे काय आहात? मजेत ना? तर आज आहे शनिवार. चला आपण आज काय बनवूया. तर हे बघा, मी इथं हे एक ब्रेडचं पॅकेट आणलेलं आहे. हे मी मेयोनीज घेतलंय, हा टोमॅटो केचप घेतलाय, ही काकडी आणले, 2 टोमॅटो घेतलेत, गाजर घेतले, कांदा घेतलाय. तर आपण ह्याच्यापासून आता सँडविच बनवणार आहोत. तर चला आज आपण बनवणार आहोत सँडविच. आता आपण आधी चटणी करून घेणार आहोत आपल्या ब्रेडला लावायला. तर मी इथं ह्या 2-4 लसणाच्या पाकळ्या सोललेल्या आहेत, ह्या आपण टाकून घेणार आहोत. ही मी कोथिंबीर धुवून घेतली होती, ही आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि इथं मी 10-12 मिरच्या घेतल्यात, ह्या मी इथं टाकून घेत आहे. आणि थोडंसं ह्याच्यामध्येच मीठ टाकायचं आहे. तर चला आपण आता मीठ टाकून घेऊया. हे मी आता मीठ घेत आहे. हे एवढं मीठ चवीनुसार मी मित्रांनो घेतलेलं आहे, जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही टाकू शकता. ही बघा, आता आपण ही चटणी अशी छान करून घेतलेली आहे. तर ही आता आपल्या ब्रेडला लावायची आहे. तर आता हे आपण बाजूला ठेवूया. बाकीचं आता आपण साहित्य जे हे काढले, हे आता आपण कट करून घेऊयात. हे बघा, आता मी हा टोमॅटो केचप घेतलेला आहे. हा टोमॅटो केचप आपण आता सगळाच मी हा ओतून घेते. तर तुम्ही बघू शकता, हा मी इथं सगळाच घेतला. हे मी आता मेयोनीज घेतलेलं आहे. हे मेयोनीज मी आता सगळं ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे मित्रांनो. हे आता मी असं एकत्र मिक्स का करते माहिती आहे का? तर आपण ब्रेडला एकदा हे लावणार, मेयोनीज लावणार, एकदा आपण केचप लावणार. मग ह्याच्यापेक्षा हे दोन्ही मिक्स केले ना छान, आणि थोडंसं ह्याच्यामध्ये थोडंसं नकळत मीठ घालायचं आहे आणि छान हलवून घ्यायचं. हे बघा, मी मीठ इथं हे थोडंसंच घेतले, हेही टाकून घेतले. आता ह्याला छान आपण हलवून घेऊयात आणि मग आपली सँडविचची तयारी करूया. हे बघा मित्रांनो, असं हे छान हलवून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त एकजीव करायचं आहे हलवून. आणि हे असं छान ह्याचं हे बाइंडिंग होतं ना, की काही विचारू नका. हे छान आपलं आता तयार झालेलं आहे. तर हे आता आपण ब्रेडला लावून घ्यायचं. हे बघा, आता आपली ही तयारी झालेली आहे. मी सगळं कट करून घेतलेलं आहे मित्रांनो. ब्रेड आपलं हे करून घेतलेलं आहे. आपल्या 2 चटण्या तयार झालेल्या आहेत. इथं मी ब्रेड घेतलेलं आहे. तर आता आपण ह्याच्यावरती छान असं भरून घेऊयात. तुम्हाला मी दाखवते ते कसं भरायचं आहे ते. हे बघा, आता मी इथं तिखट चटणी टाकलेली आहे. ही अशी छान लावून घ्यायची आहे मित्रांनो. हे बघा, असं छान आपलं ना लावून घ्यायचं असं. हे बघा, बघू शकता तुम्ही, ही छान अशी आपली जसं हवं तसं तुम्हाला तिखट, मुलांना, लहान मुलांना नको असेल तर ही चटणी नाही लावायची आहे मित्रांनो. मोठी असतील तर त्यांना थोडंसं तिखट हवं असतं, ह्याच्यासाठी आपण ही चटणी केलेली आहे मित्रांनो. तर मी इथं ही अशी छान लावून घेतलेली आहे. ही बघू शकता तुम्ही, आता मी छान लावून घेतली ती. आता ह्याच्यावरती आपण हे भरूया, कांदा टोमॅटो. तर तुम्ही बघू शकता. हे बघा, आता मी ह्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे थोडा थोडा दोन्ही ह्याच्यावरती. हे असं इथे छान कांदा टाकून घ्यायचा. आणि आता आपण काकडी टाकणार आहोत. ही काकडी मी इथं टाकत आहे मित्रांनो.
ही काकडी इथं आपली टाकून झालेली आहे. हे मी इथं पण आता काकडी टाकत आहे. आपली आता हे काकडी टाकून झालेली आहे. आता आपण टोमॅटो टाकूया. हे बघू शकता मी इथं टोमॅटो हे टाकलेलं आहे मित्रांनो. हा असा टोमॅटो छान असं भरायचं आहे, सगळं छान असं घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये बटाटा हवा असेल तर तुम्ही बटाटोही टाकू शकता, जसं तुम्हाला आवडेल तसं. तर मी इथे एवढंच टाकणार आहे मित्रांनो. हे आपले हे सगळं आता टाकून झालेलं आहे. आता वरची जी आपली स्लाइस आहे ह्याला मी आता तुम्हाला दाखवते. ह्याला ना आपण असं छान ना मेयोनीज आणि आपण हे केलं होतं ना टोमॅटो केचपचं, तर हे असं छान लावून घ्यायचं आहे. हे मी इथं असं छान लावून घेतलेलं आहे मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही. हे असं छान लावून घ्यायचं. हे असं एकदम मस्त लागतं पण छान. तर हे मी आता बघू शकता मित्रांनो, हे 2 छान लावलेले आहेत. तर आता ह्याच्यावरती हे असे हे करून घ्यायचे आहेत, ठेवायचे आहेत. तर हे बघू शकता, हे असं छान लावून घ्यायचं आहे आपल्याला. हे छान आता लावून झालं तर आता आपल्याकडे हे टोस्टर असेल तर टोस्टर, नाही तर आपलं हे जसं भांडं असतं ना, तर हे असं सँडविचचं भांडं पण मित्रांनो भाजू शकता. पण मी आत्ताच जर काढलं तर हे मला थोडंसं माझं खराब झालं असं वाटतंय मित्रांनो. तर आपण त्याच्यासाठी गप्प बसायचं नाही आहे. आपल्याकडे अजून एक उपाय आहे, मी आता तुम्हाला दाखवते. ते मी आता हे खराब तर झालेलंच आहे आपलं, तर मी आता तुम्हाला दाखवते मी कशावरती सँडविच भाजते ते. चला आता आपण हा गॅस पेटवलेला आहे मित्रांनो, आणि मी हा इथं तवा ठेवलेला आहे. तर आता आपण हे सँडविच तव्यावरती भाजणार आहोत. आपलं तर भांडं खराब झालेलं आहे, तर आता आपण तव्यावरती भाजून, तव्यावरती छान भाजतं मित्रांनो. आता मी तुम्हाला दाखवते की मी तव्यावरती कशी भाजते ती. आपला आता तवा तरी गरम होऊ द्या. हा आपला आता तवा गरम झालेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी हे बटर टाकून घेते मित्रांनो. हे छान असं बटर लावून घ्यायचं आहे आणि मीडियम आचेवरती भाजायचे आहेत. फास्ट गॅसवरती पण नाही आणि कमी गॅसवरती पण नाही मित्रांनो. तर आता चला आपण आता ह्याच्यावरती हे ठेवून घेऊया. तर हे मी इथं असं सँडविच ठेवले मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आता ह्याला कमी गॅसवरती मी ठेवणार नाही आणि जास्त पण नाही, मीडियम आचेवरती ठेवले, तुम्ही बघू शकता. तर हे छान आता आपण भाजून घेऊया. बघा मित्रांनो, किती छान आपलं सँडविच भाजतंय, तुम्ही बघू शकता. किती छान हे आता भाजलेलं आहे मित्रांनो. हे आता आपण थोडंसं अजून 1-2 मिनिटं ठेवायचं आहे. छान आपण पण हे झालं पाहिजे. तर तुम्ही बघू शकता, सहज उलटतंय, सहज हे होतंय, छान हे झालेलं आहे. तर हे छान अशी पण भाजतात सँडविच. हे बघा मित्रांनो, आपलं आता हे सँडविच तयार झालेलं आहे. तर आता मी ह्याला हे असं छान कट करणार आहे मित्रांनो. हे आपलं आता कट करून झालेलं आहे. आता ह्याच्यावरती तुम्ही चटणी तिखट हवी असेल तर असं घेऊ शकता, थोडीशी लावून शिनीवरती अशी. तर मी अशी ही लावते, जास्त लावणार नाही, मुलं खाणार आहेत म्हणून. हे असे आपलं सँडविच तयार झाले. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मित्रांनो मला नक्की कमेंट करा. माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, माझ्या इन्स्टा आय डीलाही जाऊन मला प्लीज मित्रांनो फॉलो करा. आणि माझं नवीन आहे, काय चुकत असेल तर तुम्ही मला सांगू शकता. आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज मला कमेंट करा. तशा मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करत जाईन. तर मला प्लीज कमेंट करा आणि सांगा की माझ्या ह्या रेसिपी कशा वाटतात तुम्हाला त्या. आणि चुकत असेल तर प्लीज परत एकदा मी बोलते की प्लीज मला सपोर्ट करा आणि मला सांभाळून घ्या. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ती नक्की मला कमेंट करा. बाय.